मोदींनी आपल्याला असं सांगितलं होतं की देशातली 100 जी शहरं आहेत तिथे स्मार्ट सिटी करण्यात येतील. मला एक दाखवा, एक स्मार्ट सिटी कुठे झाली आहे, एक दाखवा. शहरामध्ये काही विभाग स्मार्ट झाले असतील पण पूर्ण शहर स्मार्ट झालंय असं एकही उदाहरण दिसत नाही. तेव्हा फडणवीसांनी विकासाच्या थापा मारू नये. विकास कशासाठी आहे? शहरांचा विकास आहे की भाजपचा विकास आहे? कारण बडे बडे प्रकल्प काढले, 1000 कोटी, 5000 कोटी, 10,000 कोटी, 25,000 कोटी असे प्रकल्प काढले की भाजपला या कंत्राटदारांकडून मोठमोठ्या देणग्या मिळतात, भाजपची तिजोरी भरली जाते, हे आम्हाला माहिती आहे. तोच पैसा तुम्ही निवडणुकामध्ये वापरता. कोणी दिले पैसे? हे जे पैसे वाटलेत हजारो रुपये या निवडणुकीमध्ये, म्हणजे मला धक्का बसला अनेक ठिकाणी की मुंबईमध्ये वॉर्डामध्ये एकच नगरसेवक म्हणजे उमेदवार होता, एक म्हणजे प्रत्येक पक्षाचा एक, पण बाहेर मुंबईच्या बाहेर 4 विभागांचा एक प्रभाग होता. म्हणजे 4 उमेदवारांना मत द्यायला लागायची एका माणसाला. एका मतदाराला 2000 रुपये, म्हणजे 4 उमेदवारांसाठी 4 दुणे 8000 रुपये. एका घरामध्ये 5 माणसं असली, 5 वोटर्स असले तर 8 गुणिले 5 40,000 रुपये एका घरापाठी या पक्षांनी दिलेत. कोणी दिले? माझं स्पष्ट म्हणणं आहे, सत्ताधाऱ्यांनी दिले. दिसलं नाही कधी काँग्रेसचे लोक पैसे वाटताना, वंचित बहुजन आघाडीचे लोक, MIMचे लोक किंवा ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोक, मनसेचे लोक पैसे वाटताना कधीही दिसले नाहीत. पैसे कुणाकडून वाटले जात होते? पैसे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांची शिवसेना किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून वाटले जात होते. तुम्ही बोला लोकांशी. 2000 रुपये मतामागे मिळाले मुंबईत सुद्धा असं अनेक जण सांगतात. काही जणांना त्यासोबत 30,000 रुपयाची गिफ्ट हॅम्पर्स मिळालेली आहेत. कोणी गिफ्ट व्हाउचर दिली, कोणी आणखीन काय दिलं. तेव्हा अशा प्रकारे पैशाचं मोठ्या प्रमाणावर वाटप झालं. त्यामुळे सुद्धा तुमचा विजय हे विसरू नका. आणि हिंदुत्वामुळे तर विजय झालेलाच नाही. याच कारण मुंबईत सुद्धा तुमचा हिंदू मुस्लिम प्रचार चालला नाही. खान महापौर होईल हे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न भाजपने केला, तो फेल गेला. बांगलादेशीयांचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, तो चालला नाही. नॅरेटिव्ह सेट केलं ते उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्काची लढाई हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम मराठी माणसांवर झाला. जर शिंदेनी मतं फोडली नसती तर भाजपला बहुमत मिळालं नसतं, हे लक्षात घ्या.